नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी न घालून देण्यासाठी एकच प्लॅन करतात. रमाने तर आपल्या बोटाला कापून घेतलेले असते आणि अक्षयने पूर्ण हात सुजून घेतलेला असतो बॉक्सिंग करून करून आणि पूर्ण हाताला बँडेज केलेले असते. रेवाला कुठेही अंगठी घालण्यासाठी तो सुद्धा जागा ठेवत नाही. तेव्हा मात्र आता रेवा म्हणते की अंगठी मग कुठे घालायची. तेव्हा अक्षयसुद्धा हा मुद्दाम खुश होतो. तेव्हा रमा सुद्धा अक्षयकडे खुशून बघत असते, कारण जो प्लॅन तिने केला तर तोच अक्षयने केलेला आहे हे जेव्हा समजते तेव्हा सर्वजण खूप आनंदी होतात. परंतु शशिकांतला मात्र खूप डाऊट येतो. शशिकांत विचार करतो की दोघांच्या हाताला एकाच वेळी का लागले असेल आणि का असे झाले असेल. नक्की काहीतरी यांचा प्लॅन असेल. त्यानंतर गुरुजी म्हणतात की काही हरकत नाही, मी आता उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घाला. रमाला सुद्धा तेच सांगतो आणि रेवाला सुद्धा अक्षयच्या हातामध्ये अंगठी घालायला सांगतो. रेवा तर खूपच खुश होते. तेव्हा अक्षय हा खुश होण्याचे नाटक तर करतो. रेवा ही अक्षयच्या उजव्या हातातील बोटात अंगठी घालते आणि अस्मित हा रमाच्या उजव्या बोटात अंगठी घालतो. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. परंतु कावेरी, मंगला मावशी आणि जान्हवी, आनंद काका आणि सीमा यांना तर वाईट वाटते. परंतु शशिकांत आणि आजी हे तर खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात. शशिकांत टाळ्या वाजवत विचार करतो की काहीतरी मॅटर नक्कीच आहे, काहीतरी यांनी मुद्दाम जखम करून घेतलेली आहे, हे तर मला शोधून काढावेच लागेल. तेव्हा अक्षय हा मनात म्हणतो रमाकडे बघत, माझ्यावर फक्त माझ्या रमाचाच हक्क आहे, दुसऱ्या कुणाचा नाही. तेव्हा रमा सुद्धा अक्षयकडे बघत मनात म्हणते की माझं सर्व काही जग तर तुम्ही आहात, फक्त रमा आणि अक्षय. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा लगेच सीमाही उठते आणि मी आलेच जरा असे बोलून ती जायला निघते. तर शशिकांत लगेच तिला अडवतो आणि म्हणतो की काय ग, खरंच खूप मस्त प्लॅन केला. तर सीमा विचारते की मी काय केले आता. तर शशिकांत म्हणतो की अगं बरोबर तू एंगेजमेंटच्या वेळी दोघांच्याही बोटाला जखमा, खरंच क्या बात है. तेव्हा सीमा म्हणते की अहो मला खरंच माहिती नाही की नेमकं काय झाले ते, पण मला असे वाटते की हा संकेत आहे. तर शशिकांत विचारतो की कोण संकेत. तेव्हा सीमा म्हणते की देवाचा संकेत असेल तो. हेच बघा की रमा आणि अक्षय या दोघांना काही माहिती नाही की नक्की त्यांना काय हवं ते, परंतु देवाला मात्र पूर्ण माहिती आहे आणि देवाला सर्व काही कळत असते. मला तर असे वाटते की नक्की देवाचा संदेश असेल हा. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं तुझ्या देवाने तर मागाशी संकेत दिला होता आणि आता संदेश सुद्धा दिला, मग बोलाव तुझ्या त्या देवाला सुद्धा बोला. तेव्हा सीमा विचारते की म्हणजे तुम्ही असे काय बोलतात. तेव्हा शशिकांत लगेच सीमावर धावून जातो आणि काय ग, देवाचे नाव घेऊन मी काही फसायला मोकळा आहे का. देवाचे नाव मध्ये सांगशील आणि मी फसेल असे तुला वाटले का. तेव्हा सीमा म्हणते की अहो मी काय केले आता, मी काहीच केलेले नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की हे सर्व तूच घडून आणले. सीमा म्हणते की खरंच मला काही माहिती नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं जेव्हा तू रमाला या घरात घेऊन आली तेव्हाच तू घडून आणले आणि तेव्हा सुद्धा आमची इच्छा नव्हती, पण तू बळजबरीने हे सर्व केले आणि रमाला या घरात आणले आणि आता रमाला या घरात बाहेर काढण्याचा चान्स मिळाला आणि तू त्यात विघ्न आणते. सीमा म्हणते की खरंच अहो मी काही केलेले नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की काय सर्व विसरलीस का. तुला मी आतापर्यंत जो काही त्रास दिला, शिक्षा केली, ती सर्व विसर पडला. तेव्हा मात्र सीमाला वाईट वाटते आणि सीमा परत जागेवर जाऊन बसते, कारण शशिकांतचा तिला खूप राग येतो. या अगोदर शशिकांतने तिला खूप त्रास दिलेला आहे. तर लगेच ती शांत होते. त्यानंतर पार्टीमध्ये ज्या दोन मॅडम असतात तर एकमेकींशी त्यांची सुरू असते. तर एक दुसरीला म्हणते की बघ झाला फायनल त्यांचा साखरपुडा. तेव्हा लगेच दुसरी म्हणते की हो होणारच होता, कारण मागच्या वेळेस पार्टीत त्यांनी अनाउन्समेंट करून सांगितली होती ना की मोठे लोक असतात यांचा काय भरोसा असतो. रेवा तर इतकी खुश असते आणि अक्षयच्या गालाजवळ येऊन ती किस घेत असते. अक्षयला तसतसा खूप राग येतो आणि तो आपल्या गालाला किस घेतलेला पुसण्याचा प्रयत्न करतो. रेवा मात्र खूपच खुश असते आणि रमाचे लक्ष अक्षयकडे जाते. ती रागाने त्या दोघांकडे बघत असते. तर रेवा म्हणते की और एक बात, मेरे चंगुल से तुम्हें कोई छोड नहीं सकता. आणि दुसरं म्हणजे तू माझ्याशिवाय दुसऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी तुझा जीव घेईल असे ती अक्षयला म्हणते. अक्षय हसून म्हणतो की अरे बापरे. आणि रेवाला म्हणतो की काय तू काही विकत घेतलेस का, मला वस्तू आहे का मी. काय रेवा काय बोलतेस. रमाला मात्र खूप राग येत असतो आणि रागाने त्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा ती प्रयत्न करते. अक्षय म्हणतो की काय काय बोलते रेवा तू, अगं जीव घेशील म्हणजे प्रेमात तर जीव द्यायचा असतो. रेवा म्हणते की अरे अक्षय काय होतं, माझं तर खरंच तुझ्यावर
तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण ठीक आहे मी जीव सुद्धा देईल तुझ्यासाठी. आणि लगेच अक्षय जवळ येते तेव्हा रमा लगेच मुद्दाम अस्मित समोर आपला हात धरते आणि अस्मितला हळूच म्हणते की अरे अस्मित कर ना. अस्मित म्हणतो की भीती वाटते. रमा खूप चिडते, खरंच नुसता गोळा आहे तू, आता जे काही करायचे असेल ते मीच करते, थांब. लगेच रमा ही अस्मितच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवते आणि मस्त स्मित हास्य करून अस्मितला लाजत म्हणते की खरंच अस्मित खूप छान वाटते, खरंच आता आपलं साखरपुडा तर झाला पण आता लवकरच आपलं लग्न सुद्धा होईल. अक्षय तसतसा रमाकडे रागाने बघत असतो. रमा म्हणते की अस्मित आता आपल्या दोघांमध्ये दुसरं कोणीही नको. तेव्हा रेवा सुद्धा अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून ही असते आणि आपल्या बोटाकडे बघून खूप खुश होत असते. तेव्हा अस्मित म्हणतो की हो मी नेहमी तुला सुखात ठेवील, तुझ्याशी कधीही भांडणार नाही. तेव्हा रमा हसून म्हणते की नाही अरे अस्मित असे नाही करायचे, तू कधी कधी माझ्याशी भांडू शकतो. कसे की भांडणामुळे नवरा बायकोचं नातं छान होतं, अगदी घट्ट होतं. अक्षयला तसा खूप राग येतो आणि रमाकडे तो रागाने बघत असतो. रमा लाजत म्हणते की अस्मित तुला पटते ना. तर अस्मित म्हणतो की हो हो. त्यावर इकडे आजी शशिकांतला म्हणते की अरे शशिकांत सुटलो एकदाच, झाला हा साखरपुडा आणि आता ही लग्न झाल्यानंतर रमा नावाची बॅद आपल्या घरातून कायमची निघून जाईल. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई लगेच तू इतकी खुश होऊन जाऊ नकोस, नक्की काहीतरी प्लॅन आहे, नक्की काहीतरी शिस्त आहे, त्यामुळे मला आता पूर्ण शहानिशा करून घ्यावी लागेल, परंतु तू मात्र काळजी करू नकोस, मी आता पूर्ण माझ्या पद्धतीने सूत्र हलवतो की नाही ते बघतच राहा. तेव्हा आजीला सुद्धा थोडासा डाऊट येतो आणि ती डोक्याला हात लावते. तेव्हा सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर संध्याकाळ होते तर शशिकांत आणि सीमा रूम मध्ये येतात. तर शशिकांत सीमाला विचारतो की सीमा एक गोष्ट मला सांग की अक्षयला सर्व काही आठवते का. सीमा तसतशी मागे जात असते तर शशिकांत तिच्या अंगावर येत असतो आणि विचारत असतो की अगं अक्षयला काही आठवते का. सीमा म्हणते की नाही मला तर तसे काही वाटत नाही, अक्षयला नसन काही आठवत. सीमा घाबरते का अहो खरंच मला काहीच माहिती नाही, मला कसे कळेल की अक्षयला आठवते म्हणून. तेव्हा शशिकांत धमकावत म्हणतो की सीमा खरं सांग की नेमकं काय ते, नेमकं साखरपुड्याच्या दिवशी त्याच्या हाताला लागलेच कसे याचे मला उत्तर दे. तेव्हा सीमा म्हणते की अहो आठवले जेव्हा तो बॉक्सिंग करत होता तेव्हा त्या पंचिंग बॅगवर तो खूप जोराने मारत होता तेव्हा त्याला काहीतरी आठवलेले असणार आणि त्याच वेळेस त्याला लागले. तेव्हा सीमा घाबरतच बाजूला होते तर शशिकांत पुन्हा तिच्या अंगावर येतो आणि ओरडतो की सीमा खरं सांग. तेव्हा सीमा म्हणते की अहो मी खरंच बोलते, खरंच त्याला काही आठवत नाही आणि जर त्याला आठवत असते तर तो रेवाशी लग्न करण्यासाठी कशाला तयार झाला असता. तेव्हा शशिकांत धावून जातो आणि सीमाला म्हणतो की काय ग कोण आहे मी. तर सीमा म्हणते की शशिकांत मुकादम. तेव्हा शशिकांतला आणखीन राग, मी त्या अक्षयचा बाप आहे, नक्की हालचालीवरून सुद्धा ओळखतो की नक्की काय चालले ते, सांग की मला नेमकं काय सुरू आहे ते. अक्षयने तुला नक्की सांगितलेले असणार की नक्की काय हे ते, परंतु ठीक आहे तू सांगू नकोस, परंतु त्याच्याकडून कसे हे सर्व वधून घ्यायचे म्हणजे बोलून घ्यायचे ते मला चांगलंच जमतं. तेव्हा सीमा घाबरतच विचारते की म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात. शशिकांत म्हणतो की जेव्हा तुला त्रास होईल आणि तेव्हा तो लगेच पोपटपंची सुरू करेल. सीमा घाबरतच विचारते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात आता. तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की काय करणार आणि आपला लगेच दुसरा प्लॅन म्हणजे सीमाला किडनॅप करण्याचा प्लॅन तो ठरवतो आणि यात अक्षयला गुंतवण्याचा. तेव्हा सीमाला तर खूप टेन्शन येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा शशिकांतचा जो काही प्लॅन असतो त्या प्लॅननुसार सीमाला किडनॅप केली जाते आणि जो गुंड आहे तो अक्षय मुकादमला फोन करतो आणि तुम्ही अक्षय मुकादम आहात का असे विचारतो आणि मी आत्ता जे काही विचारतो तेवढंच सांगायचं, आत्ता तुझी आई कुठे आहे. तेव्हा अक्षय तर टेन्शन मध्ये येतो आणि परत विचारतो की कोण बोलतं. तर लगेच तो गुंड पुन्हा धमकावतो, मी तुला जे काही विचारले ना तेवढंच सांगायचं. तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की कोण बोलतात. गुंड म्हणतो की मी कोण बोलतो हे महत्वाचे नाही, परंतु मी जे काही सांगतो ते महत्वाचे आहे आणि तुला तुझ्या आईचा आवाज ऐकायचा का, जे ते सीमाला किडनॅप करून ठेवलेले असते आणि तिला पूर्ण बांधून ठेवलेले असते. तर सीमा तेथे खूप रडत असते, जोरात ती ओरडते की अक्षय मला वाचव, मला इथे बांधून ठेवले. तेव्हा अक्षयला तर आणखीन धक्का बसतो. आईसाठी अक्षयचा जीव कासावीस होतो. अक्षय विचारतो की आई तू कुठे आहे. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय मी इकडे. तेव्हा लगेच तो गुंड सीमावर ओरडतो की गप्प बस आणि तू गप्प बसती का, नाहीतर तुझ्या पोराला गप्प करू का असे धमकावतो. तेव्हा सीमा रडतच नाही करत असते. तर अक्षयला सुद्धा खूप रडायला येते. तेव्हा तो गुंड अक्षयला म्हणतो की तुझी आई कुठे आहे, तुला समजले असेलच, त्यामुळे मी जे प्रश्न तुला विचारतो त्याचे फक्त उत्तर द्यायचे आणि जसे मी सांगतो
तसेच करायचे। तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या आईला काही करायचे नाही। तेव्हा तो गुंड म्हणतो की जर तुझ्या आईला काही करायचे नसेल तर तुला ती वन पीस मध्ये हवी असेल तर जे मी सांगतो तेच करायचे। तेव्हा मी जे पैसे सांगतो ते तू घेऊन यायचे। तेव्हा अक्षय लगेच खूप जोरात रमा असे ओरडतो। अक्षय इतका कासावीस झालेला असतो आणि तेवढ्यात रेवा अक्षयच्या आवाजाने धावतच येते। रेवा म्हणते की अरे अक्षय काय झाले आणि तू रमाला का आवाज देतो, परंतु अक्षय रेवाकडे लक्ष देत नाही आणि रमाला तो आवाज देत असतो। काका दादा या सर्वांना तो आवाज देतो। रेवा विचारत असते की अरे अक्षय नेमकं झाले काय। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा नाही तूच आणि आता मला एक फोन आला होता, माझ्या आईला किडनॅप केले आणि आता चल लगेच आपल्याला पोलिसात जावे लागेल आणि मला धमकवण्याचा फोन आला होता। तेव्हा रेवा म्हणते की अरे सॉरी माझी सिटी स्पाची अपॉइंटमेंट सुद्धा आहे। तेव्हा अक्षयला इतका राग येतो आणि जोरात तो सनकन रेवाच्या कानामागे देतो। काय ग काय बोलतेस, तुला कळते का। तेव्हा घरातील सर्वजण तेथे धावतच येतात। काका विचारतात की अरे अक्षय काय झाले इतके पॅनिक होण्यासारखे। तेव्हा अक्षय म्हणतो की काका आता मला एक कॉल आला होता, अरे दादा आता आपल्या आईला किडनॅप केल्याचा कोणीतरी फोन केला होता आणि हिला मी फक्त म्हणलो की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात। तेव्हा हिची बॉडी मसाजची अपॉइंटमेंट आहे, हिला ते महत्वाचे वाटते। तेव्हा आनंद आणि काकांना धक्का बसतो। काका विचारतात की अरे पण वहिनीला कोणी आणि का किडनॅप केले। तेव्हा अक्षय म्हणतो की मला खरंच काही माहिती नाही, मला फक्त फोन आला होता आणि तो गुंड म्हटला की मी परत फोन करतो। तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय अरे तू त्या नंबरवर परत फोन कर। तेव्हा अक्षयचा फोन काही परत लागत नाही। तेव्हा रेवा तर बडबडत असते की मुद्दाम करतात, त्यांना फक्त सिंपती हवी असते। अक्षयला इतका राग येतो आणि तो रेवावर इतका चिडतो की रेवा काय बोलतेस, अगं माझ्या आईबद्दल तू हे बोलते, तुझी लायकी तरी आहे का तिला ही सर्व बोलण्याची। आत्ताच्या आत्ता तू माझ्या समोरून चालती हो, मला तुझ्याशी बोलायची सुद्धा नाही। रेवा म्हणते की नको बोलू आणि का थांबलास, जा त्यांना शोध। तेव्हा अक्षय म्हणतो की हो शोधणारच आहे, आता तू माझ्या समोर उभी राहू नकोस, ती माझी आई आहे, मी तिला शोधणारच, पण तू मात्र येथून निघून जा। आणि रेवाची जी त्याने अंगठी घातलेली असते तर तो लगेच ती अंगठी काढतो आणि फेकून देतो। तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय, तर रेवाला सुद्धा खूप धक्का बसतो आणि तिला सुद्धा खूप टेन्शन येते आणि सर्वांसमोर तो म्हणतो की आपली एंगेजमेंट तुटली। तेव्हा रेवाला तर आणखी तिसरा धक्का बसतो। त्यानंतर इकडे रमा ही आपल्या आईच्या घरी असते आणि तेथे मोबाईल मध्ये ती बघत असते। एंगेजमेंटचे जे काही फोटो असतात तर ते मोबाईल मध्ये बघत असते आणि तिला ते सर्व क्षण आठवतात की रेवा विचारते की अरे अक्षय तुझ्या हाताला काय झाले। तेव्हा अक्षय म्हणतो बॉक्सिंग करताना हात पूर्ण सुजला आणि तेव्हा रमाने सुद्धा तोच प्लॅन केलेला असतो। आपल्या बोटाला सुद्धा तिने कापून घेतलेले असते आणि आस्मितला सांगितलेले असते की मी माझ्या बोटाला स्वयंपाक करताना भाजले। तेव्हा कावेरी आणि मंगला मावशी हे तर एकमेकीमध्ये कुजबुज करत असतात। मंगला मावशी म्हणते की अगं कावेरी मला काळजी वाटते, हिने साखरपुडा सुद्धा केला। तेव्हा कावेरी म्हणते काळजी मला सुद्धा वाटते, कारण अक्षय रावांनी तर आपल्याला शब्द दिला हे नाटक ते आता लवकरच संपवणार आहे। तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो ताई पण आपली पोरगी त्यात भरडली जाते, मला हे कळत नाही की अक्षय राव केव्हा तिच्या समोर सांगणार आहे की ते हे सर्व नाटक करतात म्हणून। तेव्हा रमा ही कान देऊन ते ऐकण्याचा प्रयत्न करत असते। पंकज काका म्हणतात की केव्हा सांगणार ते की या अस्मित बरोबर लग्न झाल्यानंतर। तेव्हा मंगला मावशी म्हणते की नाहीतर काय, जावई बापूंनी आपल्याला गप्प राहायला सांगितल्यावर त्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही, आपली आतल्या आत कोंडी होती। तेव्हा कावेरी म्हणते की अगं कोंडी तर आपली होती, परंतु तरी सुद्धा मला असे वाटतं की थोडीशी वाट अजून बघावी लागणार आहे। काका म्हणतात की अगं ताई मला एक कळत नाही की रमा आपली या गोष्टीला तयारच कशी झाली, तो अस्मित कसा दिसतो, कसा चालतो, कसा वागतो हे तर तुम्ही बघितलंच आणि नुसती छत्री घेऊन फिरतोय, अगं त्यांना त्यांची पॅन्ट सुद्धा व्यवस्थित सावरता येत नाही। तेव्हा मंगला मावशी म्हणते की मला तर असे वाटते की नक्की काळजावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला असेल, पण तिच्या मनात नक्की काय सुरू आहे ते तर आपल्याला विचारावेच लागेल। तेव्हा पंकज काका म्हणतात की हो चल आपण तिला हे सर्व विचारू। तेव्हा कावेरी म्हणते की हो विचारा, पण तिला काही सत्य कळून देऊ नका। तेव्हा रमाने तर सर्व ऐकलेले असते आणि तिला हसू येते। तेव्हा मंगला मावशी लगेच रमाला आवाज देतात की रमा जरा इकडे येते का। रमा तर खुशून म्हणते की हो येते। काका म्हणतात की ए रमू, तर रमा लगेच पुढे येते आणि तेथे दिवाणवर बसते। तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं माझं सोनू, आणि तुला एक विचारू का। रमा म्हणते की हो विचार। तेव्हा मंगला मावशी विचारते की अगं तुला त्या आस्मित बरोबर साखरपुडा करून पस्तावा तर नाही ना येत। तेव्हा रमा म्हणते की नाही ग मावशी, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि
आणि माझ्याकडे तर तुम्ही दुसरा पर्याय सुद्धा ठेवलेला नव्हता। तुम्हीच मला म्हटला होता की रमा आता तुला सर्व विसरून हे आयुष्यात पुढे जायला हवं, जे काही झाले ते विसरून जा, अक्षय रावणला विसरून जा असे तुम्ही म्हणाला होतात ना, म्हणूनच मी हे सर्व केले। तर मंगला मावशी म्हणते की अगं तसं नाही। तर रमा म्हणते की मावशी अगं असून दे आता। तेव्हा काका म्हणतात तो अस्मित, तर तेव्हा रमा म्हणते की काका अहो तुम्ही आता अस्मित बद्दल चांगला विचार करा आणि जसे मी त्याच्याशी जुळून घेतले अगदी तसेच तुम्ही सुद्धा जुळून घेण्याचा प्रयत्न करा। अस्मित खरंच खूप गोड मुलगा आहे, खूप चांगला आहे, तो खूप माझी काळजी घेतो। तेव्हा कावेरी म्हणून जाते की अगं अक्षयराव सुद्धा तुझी काळजी घेतात, ते सुद्धा खूप चांगले आहे। तेव्हा रमा म्हणते की अगं आई ते घेत होते, आता घेतात का नाही ना, आता त्यांचा रेवा बरोबर साखरपुडा झाला आणि माझा अस्मित बरोबर, त्यांना जर खरंच माझ्याबद्दल काही वाटत असते तर त्यांना आता आठवले असते आणि मग माझ्याबद्दल काहीतरी त्यांना वाटले असते, पण तसे तर काही घडतच नाही। आणि आई तू तर खरंच बोलली होती जर अक्षय रावांची स्मृती 20 वर्ष आली नाही तर तू 20 वर्ष त्यांची वाट बघत राहणार का, असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्यावर मी खूप विचार केला आणि मगच हा निर्णय घेतला। मग मला सुद्धा वाटतं की जसे मी अस्मितला स्वीकारले तसे सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर जुळून घ्या आणि त्याचा स्वीकार करा। अस्मित खरंच खूप चांगला मुलगा आहे, आता तुम्ही तिकडे आल्यानंतर निदान तुमचा अपमान तरी त्या घरात नाही होणार, जसे मी स्वीकारले तसे तुम्ही अस्मितला स्वीकारा। तर काका मंगला मावशी आणि कावेरी तर टेन्शन मध्ये येतात। त्यानंतर इकडे तर अक्षय सर्वांना विचारतो की आता आईला कसे शोधायचे आणि त्या माणसांचा परत फोन सुद्धा लागेना, मगाशी फक्त त्याने फोन केला होता आणि त्याच वेळेस तेथे शशिकांत येतो। काका म्हणतात की अरे अक्षय तू परत फोन लावून बघ। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ना घेत, फोनच नाही लागत। तेव्हा जान्हवी म्हणते की मला असे वाटते की आपण रमाला फोन करून हे सर्व सांगावे आणि तिला तिच्या आईच्या घरून इकडे बोलावून घ्यावे। तेव्हा आजी तर म्हणते की कशाला, ती काही पोलीस आहे का। तेव्हा अक्षयला आजीचा खूप राग येतो। आजी म्हणते की कशाला बाहेरच्या लोकांची गर्दी वाढवता। तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी प्लीज असे तरी काही बोलू नको। तेव्हा आजी म्हणते की मग आता काय बोलू, ही सीमा ना फक्त गोंधळ घालून ठेवते, कोणीतरी हिला भेटले असेल आणि लिफ्ट दिली असेल, कोणी म्हटले असेल की मी सोडतो म्हणून आणि लगेच ती गाडीमध्ये बसली असेल, तिचा वेंधळेपणा मात्र काही कमी होत नाही। तेव्हा अक्षयला खूप राग येतो। अक्षय म्हणतो की आजी बास कर, अगं ती आमची आई आहे आणि तुझी सून आहे। तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवरील फोन येतो। तेव्हा काका त्याला स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतात। तेव्हा तो गुंड अक्षयला पुन्हा धमकावतो आणि म्हणतो जर मला 5 लाख रुपये मिळाले तरच मी तुझ्या आईला सोडवेल। तेव्हा अक्षय घाबरत आणि रडतच म्हणतो की 5 काही 10 घ्या, परंतु माझ्या आईला काही करू नका, मला फक्त इतकंच सांगा की पैसे आणून कुठे द्यायचे। तेव्हा तो गुंड म्हणतो की तू ज्या वेळेस पूर्वी त्या खोलीमध्ये राहायचा वस्तीत तेथे त्या ठिकाणी तेथेच तुला तुझी आई सापडेल। तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी लगेच तुम्हाला पैसे आणून देतो। तो गुंड म्हणतो की एक मात्र पोलिसांना फोन करायचा नाही। तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि अक्षय धावतच पैसे घेऊन तो गाडीमध्ये येत असतो। तेव्हा शशिकांतच्या सर्व काही लक्षात येते, म्हणजे तो अक्षयचा हा प्लॅन कसा त्याच्याकडून हे सर्व सत्य काढून घ्यायचे असते की त्याला काही आठवते की नाही। तेव्हा त्याच्या लक्षात येते आणि तो मनात म्हणतो की एकीकडे तर अक्षय म्हणतो की त्याला काही आठवत नाही आणि दुसरीकडे तो त्या वस्तीमध्ये राहत होता हे त्याला कसे आठवते आणि लगेच तर तो तिकडे जायला सुद्धा निघाला। म्हणजे माझा डाऊट नक्की खरा ठरला, अक्षयला आठवते की तो अगोदर कुठे राहत होता। अरे बछड्या तू तर शशिकांत मुकादम हा तुझा बाप आहे आणि तू त्याच्या जाळ्यात सुद्धा अडकला, तुझ्या नाटकाचा पडदा आता पडला। तेव्हा अक्षय विचार करतो गाडीमध्ये बसलेला असतो की त्या माणसाने जेव्हा मी रमा आणि मी दोघं त्या वस्तीमध्ये राहत होतो तेथे येण्यासाठी सांगितले आणि फक्त 5 लाख रुपये मागितले, नक्की काहीतरी गडबड दिसते, हा ट्रॅप तर नसेल ना, म्हणजे मला सगळं आठवतं हे रचण्यासाठी नक्की हे त्यांना जाणून घ्यायचे असेल। अक्षयच्या लक्षात येते की नक्की हा ट्रॅपच आहे, म्हणजे ज्या माणसाने मुकदमांच्या सुनाला किडनॅप केले त्याला हे नक्कीच माहिती असेल 5 लाख ही मोठी रक्कम नाही, नक्की यामध्ये शशिकांत मुकादम सहभागी असेल, हा त्याचाच प्लॅन असेल, 100% हे त्यांचंच काम आहे, मला पूर्णपणे खात्री आहे। तेव्हा अक्षयच्या सर्व काही लक्षात येते, म्हणतो की वा शशिकांत मुकादम तुम्ही असताल माझे बायोलॉजिकल बाप, पण हे विसरू नका मी सुद्धा तुमचा मुलगाच आहे, कायम एक पाऊल पुढे चालणारा। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये खूप रडत असते आणि अभिची विनवणी करत असते। तेव्हा अभि म्हणतो की अगं आपला डिव्होर्स सुद्धा न होता तू त्याच्याबरोबर एंगेजमेंट सुद्धा केली। तेव्हा रेवा रडतच म्हणते की अरे घरच्यांसाठी मी हे सर्व केले। अभिचा हात धरते आणि रडतच हात धरून म्हणते की अरे अभि मी खरं सांगते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि खूप रडतस, कारण रेवाचा सुद्धा यामध्ये एक प्लॅन असतो। ती अभिचा हात हातामध्ये धरून मनात म्हणते की जर अक्षयला उद्या काही जर आठवले तर हे मुकादम फॅमिली मला घर सोडावे लागेल आणि त्या
त्याच वेळेस मला काहीतरी रिलेशन मात्र येथे ठेवावेच लागेल, म्हणजे नक्की मला मुकादम या घरात परत राहता येईल. म्हणजे तिला अभिची बायको बनून या नात्याने या घरात राहायचे असते. जर अक्षयने तिला काढून दिले तर त्यानंतरची सुद्धा ती तयारी करते आणि अभिचा हात हातात घेऊन अभिकडे बघत मनात म्हणते की तूच आता यापुढे माझा बॅकअप प्लॅन असेल. त्यानंतर इकडे अक्षय, माझा एक निर्णय झालेला आहे, जोपर्यंत काही गोष्टी मला आठवत नाही तोपर्यंत आपण हे लग्न पुढे ढकलूयात असे आजीला स्पष्ट शब्दात तो सांगतो. आणि त्याच वेळेस रमाने सुद्धा हे ते ऐकलेले असते आणि हे सर्व ऐकून रमाला तर खूप आनंद होतो. त्यानंतर पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.